या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रीतम आदित्यच्या खोलीत येतो, मात्र तो मनाशी विचार करत असतो की पारू तो पुरस्कार घेण्यासाठी येत नाहीये हे दादाला सांगितलं तर तो नक्कीच खूप चिडेल आणि मग त्यानंतर तो आदित्यची गंमत करायचं ठरवतो. आणि मग तो तोंड पाडून आदित्यजवळ जातो आणि त्याला सांगतो की अरे अनुष्का, त्या पुरस्कारासाठी तुझ्यासोबत येत नाहीये. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे, असेल तिचं काहीतरी काम, काही हरकत नाही. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अरे दादा, पण अजून एक प्रॉब्लेम झालाय. पारूसुद्धा हा पुरस्कार घेण्यासाठी येत नाहीये. आणि ते ऐकून आदित्यला तर आश्चर्यच वाटते. तो म्हणत असतो की पारू का येणार नाहीये, माझं तर कालच तिच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा तर ती यायला तयारही होती, मग आता अचानक काय झालं. तर प्रीतम म्हणत असतो की मारुती मामा तिला त्यांच्यासोबत गावी घेऊन जाणार आहेत आणि त्याचमुळे तिने नकार दिलाय. तर आदित्य म्हणत असतो की असं कसं, मी आत्ताच जाऊन तिच्याशी आणि मारुती मामांशी बोलतो. आणि तो रागातच तेथून बाहेर पडतो. प्रीतम मात्र हसत असतो. दुसरीकडे पारू मारुतीच्या बोलण्याचाच विचार करत असते आणि तितक्यात आदित्य आणि प्रीतम त्या ठिकाणी येतात. आदित्य पारूला विचारत असतो की पारू, हे सगळं काय चाललंय, तू पुरस्कारासाठी का येणार नाहीयेस? मी तुला ऑर्डर देत आहे की तू लवकरात लवकर तुझी बॅग पॅक कर. मात्र पारू म्हणते की नाही आदित्य सर, मला यायला नाही जमणार. आणि ते ऐकून आदित्य तर खूप चिडतो. तर पारूसुद्धा खाली मान घालूनच म्हणत असते की आदित्य सर, मला माफ करा, मात्र बाने मला परवानगी दिलेली नाहीये. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की ठीक आहे, मग मारुती मामासोबत मीच बोलतो. मात्र पारू म्हणत असते की आदित्य सर, त्याची काही गरज नाहीये, कारण हे सगळं माझं कधीच स्वप्न नव्हतं. मी तर इथे फक्त माझ्या देवी आईंची आणि माझ्या बाची सेवा करण्यासाठी आले होते. पण हा पुरस्कार वगैरे मला नाही घ्यायचा. आणि त्यावर आदित्य म्हणतो की पारू, कोणाच्या नशिबात काय आहे हे आपल्याला माहिती असतं का? नाही ना. हा पुरस्कार तू तुझ्या मेहनतीने मिळवला आहे, त्यामुळे तुला माझ्यासोबत यावंच लागेल. मात्र पारू नकारच देत असते. आणि त्यामुळे आदित्य म्हणतो की पारू, मी स्वतः मारुती मामासोबत जाऊन बोलतो, तो तुला यायला परवानगी कशी देत नाही तेच मी बघतो. आणि त्यानंतर तो सरळ मारुतीकडे जाण्यासाठी निघतो. आणि ते बघून प्रीतम मात्र हसतच मनाशी म्हणत असतो की दादा, तुला पारूची एवढी काळजी वाटते ते बघून मला खरंच खूप बरं वाटते. आणि मग तो पारूला सुद्धा सांगतो की काही काळजी करू नको, दादा स्वतः मारुती मामासोबत बोलायला गेलाय ना, मग मारुती मामा नक्कीच होकार देतील. भाई बोला म्हणजे भगवान बोला. आणि ते ऐकून पारूसुद्धा खुश होते. तर दुसरीकडे मारुती आदित्यला सांगत असतो की मी एकदा नाही म्हटलं ना, तर मग पारू तुमच्यासोबत तो पुरस्कार घेण्यासाठी येणार नाही. तुम्ही आता गेलात तरी चालेल. मात्र हे फक्त मारुतीचं एक स्वप्न असतं. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्यासमोर आदित्य सर नाही आहेत, तेव्हा तो खूपच घाबरतो. पण तितक्यात आदित्य स्वतःहूनच त्या ठिकाणी येतो. मारुती त्याला विचारत असतो की आदित्य सर, काय झालं, तुम्ही आज इकडे कसे आलात? आणि त्यावर आदित्य त्याला म्हणतो की मारुती मामा, नेमकं काय झालं आहे, प्लीज मला सांगशील का? तर मारुती म्हणत असतो की आदित्य सर, तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर आदित्य त्याला म्हणू लागतो की मारुती मामा, पारूसाठी हा पुरस्कार किती महत्त्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना. हा तिचा पहिला पुरस्कार आहे आणि मग तो घेण्यासाठी तुम्ही तिला नकार का देताय? यामागे नेमकं काय कारण आहे? मात्र त्यावर मारुती खरं काय घडले ते आदित्यला सांगत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो की गावाकडे माझं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्यामुळे मला पारूला तिकडे घेऊन जायचं आहे. पण मारुती खोटं बोलतोय हे आदित्यच्या लक्षात येतं. आणि मग त्यानंतर तो मारुतीला म्हणतो की मारुती मामा, नेमकं काय घडले, मला खरं खरं सांगा, तुम्ही खोटं बोलताय हे कळतंय मला. आणि मग त्यानंतर मारुती म्हणतो की आदित्य सर, मगाशी जेव्हा मी गाडीजवळ उभा होतो तेव्हा दामिनी मॅडम त्या ठिकाणी आल्या. आणि मग त्यानंतर दामिनी जे जे काही बोललेली असते ते सगळं काही मारुती आदित्यला सांगतो. आणि ते सगळं काही ऐकून आदित्य तर खूपच चिडतो. आणि मग तो हात जोडून मारुतीची माफी मागत म्हणतो की दामिनी काकूसोबत तर मी नंतर बोलेलच, पण ती जे काही बोलली ना त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतोय. आणि तो मारुतीला खात्री देतो की पारूसोबत काही चुकीचं घडणार नाही. आणि मुळात पारू एक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून तो पुरस्कार घेण्यासाठी येत आहे, हा तिच्या कामाचा एक भाग आहे. मात्र तरीसुद्धा मारुती तिला पाठवायला तयार होत नाही. तो आदित्यला म्हणत असतो की आदित्य सर, पारूच्या बाबतीत याआधी काय काय घडलंय तुम्हाला माहिती आहे ना. दोनदा तिचं लग्न मोडलंय. आता लोकांनी तिच्याबद्दल अजून काही बोलावं असं मला नाही वाटत. आणि त्यावर आदित्य म्हणतो की मामा, जे काही घडलं त्यात पारूची काहीच चूक नव्हती.
आणि मुळात तुम्हाला असं का वाटतंय की पारू काहीतरी चुकीचं करेल, तुमचा तिच्यावर विश्वास नाही आहे का? आणि त्यावर मारुती म्हणतो की नाही आदित्य सर, असं नाही आहे, माझ्या पोरीवर विश्वास आहे, मात्र जर उद्या कोण काही बोललं तर मग मी काय करू? पण आदित्य म्हणतो की मारुती मामा, मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेल की हे जे काही आहे ना ते पारूच्या कामाचाच भाग आहे. हा पुरस्कार तिच्यासाठी, माझ्यासाठी, आईसाठी, आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा काही एखादा घरगुती कार्यक्रम नाही आहे ज्याला तुम्ही तिला पाठवायला नकार देताय. हा एक इंटरनॅशनल पुरस्कार सोहळा आहे आणि त्यामुळे तुम्ही प्लीज तिला त्या ठिकाणी पाठवावं. तिच्यासोबत कधीच काहीच चुकीचं घडणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि ते ऐकून मारुती हात जोडून म्हणतो की आदित्य बाबा, पारूला तुमच्यासोबत पुरस्कारासाठी नक्की पाठवेल आणि जर मी तुम्हाला काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. तर आदित्य म्हणत असतो की मारुती मामा, हात जोडायची काही गरज नाही आहे आणि मी इथे तुमच्या मुलीसाठी आलो नव्हतो तर आमच्या कंपनीच्या ब्रँड ॲम्बॅसिडरसाठी आलो होतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यावर मारुती हो म्हणतो. तर दुसरीकडे प्रीतम आदित्यच्या खोलीतील बाल्कनीत उभा असतो आणि तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. पण प्रीतमला असं वाटतं की आदित्य चालाय आणि त्यामुळे तो पाठीमागे वळून न बघता बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की दादा, मला माहितीच होतं तू मारुती मामांना नक्की मनवणार आणि ते पारूला पुरस्कारासाठी यायला परवानगीसुद्धा देणार. आणि मग त्यानंतर तो असंही म्हणतो की काय रे दादा, मगाशी जेव्हा मी तुला म्हटलं की ती अनुष्का पुरस्कार घेण्यासाठी येणार नाही तेव्हा तर तू नॉर्मली फक्त म्हटला की काही हरकत नाही, असेल तिचं काम, पण जेव्हा मी तुला पारूबद्दल सांगितलं तेव्हा तर तू किती चिडला आणि रागारागात मारुती मामांसोबत बोलायला गेला. तुला कळतंय का या सगळ्याला काय म्हणतात ते? आणि प्रीतमचं असं बोलणं ऐकून अनुष्का तर खूपच चिडते आणि रागातच तेथून निघून जाते. तर प्रीतमला असं वाटतं की आदित्य उत्तर का देत नाही आहे, म्हणून तो पाठीमागे वळून बघतो आणि खोलीत कोणीच नाही हे बघून त्याला आश्चर्य वाटतं. दुसरीकडे पारू गार्डनमध्ये असते. तितक्यात अनुष्का त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारत असते की कशाचा विचार करतेस तू, काय प्लॅनिंग चालले तुझ्या डोक्यात? आणि त्यावर पारू म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर अनुष्का नाटक करत म्हणत असते की अगं मारुती मामांनी तुला पुरस्कारासाठी जायला परवानगी दिलेली नाही आहे ना, त्यामुळे त्यांना कसं मानवायचं याचाच तू विचार करतेस ना, त्याचंच प्लॅनिंग तुझ्या डोक्यात सुरू आहे ना? आणि त्यावर पारू म्हणते की नाही अनुष्का मॅडम, असं काही नाही आहे. मात्र अनुष्का म्हणत असते की अगं पारू, मला माहिती आहे आदित्य स्वतः त्या मारुती मामांसोबत बोलायला गेलाय. खरंच तुझी आणि आदित्यची मैत्री खूप वेगळी आहे गं. म्हणजे खरं तर आजपर्यंत मी अशी मैत्री कधीच बघितली नाही. आदित्य एका मोठ्या कंपनीचा CEO आहे आणि तो एका ड्रायव्हरच्या मुलीसाठी त्या ड्रायव्हरच्या घरी जातो, त्याच्यापुढे हात जोडतो. खरंच आदित्यची आणि तुझी मैत्री वेगळीच आहे. आणि अनुष्काचं असं बोलणं ऐकून पारूला वाईट वाटतं, पण ती काही बोलत नाही. तितक्यात आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो आणि तो त्या दोघींचं बोलणं ऐकू लागतो. तर अनुष्का गोड गोड बोलत पारूला टोमणे मारतच असते आणि त्यामुळे पारूला खूप वाईट वाटत असतं. अनुष्का म्हणत असते की पारू, या घरातील प्रत्येकाच्या तोंडी सतत तुझंच नाव असतं. एखाद्याचं मन कसं जिंकून घ्यावं ही कला तू मलासुद्धा शिकव. कारण आता आदित्यसोबत लग्न करून मी या घरात येणार आहे म्हटल्यावर मलासुद्धा सगळ्यांचं मन जिंकावं लागेलच ना. आणि त्यावर पारू खाली मान घालूनच म्हणते की अनुष्का मॅडम, असं काही नाही आहे, तुम्ही असं का बोलताय? पण तितक्यात आदित्यच त्या ठिकाणी येतो आणि विचारतो की हे काय चाललंय तुमचं? तर अनुष्का म्हणत असते की अरे आदित्य, काहीच नाही, मला असं कळलं की तू मारुती मामांसोबत बोलायला गेलाय. मग तू मलासुद्धा सांगायचं ना, मी सुद्धा तुझ्यासोबत आले असते, आपण दोघांनी मिळून त्यांना समजावलं असतं. तर आदित्य म्हणतो की मग मी तुला सांगितलं नाही याने काही फरक पडला का? तर अनुष्का म्हणते नाही रे आदित्य, मी सहजच बोलले. आणि मग त्यानंतर आदित्य पारूला सांगतो की जा पारू, तुझी बॅग भरायला घे, मारुती मामांनी परवानगी दिली आहे. आणि ते ऐकून पारू तर खूपच खुश होते आणि ती आदित्यला विचारते की बा, तुम्हाला काही उलटसुलट तर बोलला नाही ना? तर आदित्य म्हणतो की नाही. मात्र तरीही पारू म्हणते की मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत या पुरस्कारासाठी यायला नको, तुम्ही दोघेजणच जा. मात्र आदित्य रागातच म्हणतो की पारू, मी तुला विचारत नाही आहे तर ऑर्डर देतोय, जा, जाऊन तुझी बॅग भर. आणि ते ऐकून पारू तेथून जाण्यासाठी निघते. तर अनुष्का मुद्दाम म्हणत असते की जागं पारू, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. आणि त्यामुळे पारू तेथून निघून जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अनुष्का पारूला म्हणत असते की पारू, तू ना सतत आदित्यच्या आजूबाजूला घुटमळणं जरा बंद कर, आदित्यला त्याचं काम करू दे ना. आणि ते ऐकून पारू म्हणते की हो अनुष्का मॅडम, आता मला माझी जागा कुठे आहे ते कळलं आहे. आणि मग त्यानंतर ती रडतच तेथून निघून जाते. अनुष्का मात्र हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.